नमस्कार दादा. नमस्कार. मला तुमचं पूर्ण नाव, गाव, तालुका आणि जिल्हा सांगा. अक्षय गोरखनाथ शिंदे, राहणार तालुका जिल्हा पुणे. हां, तर दादा आपण आपल्या फ्लावरच्या प्लॉटमध्ये आले बरोबर. हो. मला सांगा दादा, ही फ्लावरची व्हरायटी कोणती आहे दादा? 15-22 व्हरायटी बरोबर. तर साधारणतः हा प्लॉट आता किती दिवसाचा प्लॉट झालेला आहे दादा? आता एक 2 महिने. हां, 2 महिन्याचा प्लॉट कंप्लीट झालेला आहे. म्हणजे आज हार्वेस्टिंग चालू आहे ना? पहिल्यांदाच. हां, म्हणजे आता हे प्रत्यक्ष जर पाहिलं ना तर हे काय हार्वेस्टिंग वगैरे चालू आहे. आता 2 महिन्याचा प्लॉट कंप्लीट झालेला आहे. तर मला एक सांगा, जे फ्लावर या पिकासाठी आपली जे ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतं आहेत त्याच्यामध्ये गोदावरी, कृषी समृद्धी, सिलिकॉन आणि पीडीएम पोटॅश ह्या ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खताचा तुम्ही म्हणजे खाली वापर केलेला आहे बरोबर. भर देताना ती खतं लावलेली आणि कडू म्हणून जे आपलं औषध आहे त्याचा वरून तुम्ही स्प्रे काढलेला आहे बरोबर. तर मला सांगा, तुम्ही ज्यावेळेस आपली जी ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतं ही खाली म्हणजे बेसल डोसला खाली भरली, म्हणजे खाली हे केली, भर लावली आणि त्याच्यानंतर कडू पावरच्या औषध वरतून फवारणीसाठी वापरलं, तर याचे तुम्हाला काय काय रिझल्ट जाणवले? खतांचं म्हणजे खतांनी अजून फ्लावरला काळोखी पण व्यवस्थित आहे. हां. आणि गड्ड्याची साईज वगैरे व्यवस्थित झालेली आहे. हां. कडूनी मला आतापर्यंत वावरात फेपत नाही. आता सुद्धा तुम्ही प्रॉब्लेम करतात त्या प्रकारचं फेपत नाही आणि आळी सुद्धा नाही, पानांना पुढे दिसत नाही बरोबर. आता जर प्रत्यक्षात पाहिलं, कांदा सुद्धा एकदम सफेद कांदा आहे बरोबर, पिवळ सरपाना कांद्याला दिसत नाही एवढ्या पावसात गाण्या वगैरेचं प्रमाणच नाही आढळलं आम्हाला बरोबर. कारण जर आपली रिझल्ट आले. हा बरोबर. आता प्रत्यक्षात जर पाहिलं ना तर पानाला आहे ना कुठं कोणत्याच प्रकारचा पिवळ सरपणा म्हणा किंवा थेपसा, मावा, तुडतुडे, पांढरी माशी किंवा नागाळे याचा कोणताच अटॅक दिसत नाही बरोबर. एकदम क्लीनमध्ये पत्ती आणि रुंद आणि फ्रेश पत्ती. आणि महत्त्वाचं काय आहे, आता फ्लावरचा गड्डा जर पाहिला ना प्रत्यक्षामध्ये तर त्याला आहे ना म्हणजे असा पिवळ सरपणा नाही, एकदम व्हाईटमध्ये सफेदमध्ये गड्डा आहे बरोबर है ना. हो. तर याच्या आधी म्हणजे अजून तुम्ही कोणकोणत्या पिकासाठी आपली जी ऑर्गॅनिक खतं वापरलेली? टोमॅटो आणि सगळ्या प्रकारच्या टोमॅटो आणि मिरचीला पण वापरलेली बरोबर. मिरची, बदना मिरची. हां, त्यांना पण वापरलेली बरोबर. तर आपली जी ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतं वापरून तुम्ही समाधानी आहात? एकदम बेस्ट. हां, इतर शेतकऱ्यांनी खतांपेक्षा ऑर्गॅनिक खतं हे खूप छान रिझल्ट दिला. हां बरोबर. तर इतर शेतकऱ्यांना तुमचा काय सल्ला असेल? शेतकऱ्यांना मी सजेस्ट करेल की आपण दाणेदार आपण ऑर्गॅनिक खताकडे वळायला पाहिजे. या खतांचा करून केला पाहिजे. हां बरोबर. कारण कसं आहे दादा, हे ऑर्गॅनिक खत आहे त्याच्यापासून आहे ना झाडाला कोणत्याही प्रकारचा साईड इफेक्ट नाही महत्त्वाचं. आणि महत्त्वाचं काय होतं, ज्यावेळेस तुम्ही ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतं बेडमध्ये खाली भरता तर त्यांनी काय होतं, माती भुसभुशीत होणं किंवा पांढरे मुळ्यांची वाढ होणं, जमिनीत ऑर्गॅनिक कार्बनचं प्रमाण वाढवणं हा प्रकार फास्ट घडतो बरोबर. तर आपली जी ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतं आहेत ती वापरून तुम्ही समाधानी आहात? हो हो. धन्यवाद तुम्ही दिली माहितीबद्दल.